नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. डाबकी रोडवरील बलात्कारी तौहीद खानला अटक. 16 पर्यंत PCR. अकोला पोलिसांबरोबर राज्याच्या गृहमंत्र्यांचे मोठे यश. सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला जुन्या शहरातून व्यापक पाठिंबा. डाबकी रोडच्या नराधमाला कठोर शिक्षा देण्याची मागणी. जिल्ह्याला प्राप्त निधी वेळेत खर्च करा, पालकमंत्र्यांचे आदेश. अखर्चित निधी राहिल्यास अधिकाऱ्यांना ठरविणार जबाबदार. जिल्हा परिषद अध्यक्षांचे आरक्षण झाले घोषित. वंचित टिकविणार का जिल्हा परिषदेतील सत्ता. नवरात्रीत 2च दिवस ध्वनिक्षेपक वाजविण्यात राहील मुभा. जिल्हाधिकाऱ्यांनी दिले एक खिडकी सुरू करण्याचे आदेश. आता सविस्तर बातम्या. अकोला पोलिसांनी डाबकी रोड रेप प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. एका पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी याविषयी माहिती दिली. आरोपीला अटकेनंतर 16 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश येथील न्यायालयाने दिला आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी डाबकी रोड येथील एका 16 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 24 वर्षीय आरोपी तौहीद खान समीर खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर तो फरार झाला होता. आरोपींवर याआधीही बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. या घटनेनंतर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकरणात विविध राजकीय पक्षांनी राजकीय ट्रायल सुरू केली होती. समाजसेवकांनी आंदोलन करत आरोपींच्या अटकेची मागणी केली होती. हिंदू व मुस्लिम असा रंग देण्याचा प्रयत्न झाला होता. दरम्यान अकोला पोलिसांनी अतिशय गंभीरतेने हे प्रकरण घेत आरोपीला अटक केली आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या प्रयत्न केले आणि अखेर हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे. आरोपीला या काळात मदत करणारे कोण होते असा प्रश्न आता विचारला जात असून त्यांच्यावर काही कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत घेत या घटनेतील रेप प्रकरणातील आरोपी तौहीद खान समीर खान अटक केल्याची व त्याला न्यायालयात उपस्थित करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. 6 तारखेला दाबकी रोडमध्ये जे गुन्हा घडला होता, अल्पवयीन मुलीचा बलात्कार झाला होता आणि आरोपी जे आहे तौहीद खान बेग आणि जे अल्पवयीन मुली आहे ते वेगवेगळे समाज असल्याने थोडासा गुन्हा गंभीर होता आणि त्याच्यानंतर आमचे 4 पथक रवाना झाले होते. त्यावेळेस गणपतीचा बंदोबस्त, गणेश विसर्जनचा बंदोबस्त, ईदचा बंदोबस्त पण होता. तरीसुद्धा आमचे 4 पथक रवाना झाले होते. 5000 किलोमीटरचा प्रवास आमची टीमने केलेला आहे. 10 जिल्ह्यामध्ये आमची टीम गेलेली आहे. 5 राज्यामध्ये गेलेली आहे. गुजरात, UP, MP, दिल्ली, महाराष्ट्र आणि 10 जिल्हा भुसावल, सूरत, अहमदाबाद, आग्रा, दिल्ली, झांसी, भोपाळ, देवास, शिवपुरी, गुना आणि नंतर काल रात्री आम्हाला यश भेटलेलं आहे. आरोपी इंदोरमधून अटक केलेला आहे अकोला पोलिसांनी. याच्यामध्ये 8 जिल्ह्याचे SP सोबत मी स्वतः बोललो होतो. त्यांनी नाकाबंदी पण वेळोवेळी लावली होती. खूप चांगला एक टेक्निकल सर्व्हिलियन्स, खूप चांगला ह्युमन इंटेलिजन्स आणि नेटवर्क, आमचा इन्फॉर्मर नेटवर्क याच्यामध्ये ॲक्टिवेट आम्ही केला होता आणि GRP आणि RPFची मदतीतून 12 ट्रेन्स, पूर्णपणे 12 ट्रेन्स आम्ही सर्च केली होती आणि रात्रीभर म्हणजे आमची टीम झोपली नव्हती. 100 आवर्सचा एक ऑपरेशन हे होता. काल रात्री इंदोरमधून अटक केलेला आहे. आरोपी आता आणलेला आहे आम्ही अकोलामध्ये आणि याचा PCRची आम्ही आज मागणी करणार आहोत. नाही, ते एक दारूचे दुकानच्या समोर होता, त्यावेळेस आम्ही अटक केलेली आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग झाला होता. त्यानंतर या बलात्कार प्रकरणातील आरोपी फरार होता. त्याच्या अटकेसाठी व त्याच्यावर कठोर कारवाईसाठी हिंदू समाज आज एकवटला होता. श्री राजराजेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा आज काढण्यात आला.
जुने शहरातील डाबकीरोड परिसरात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चाकूच्या धाकावर बलात्कार करण्याची घटना घडल्याने संपूर्ण अकोला शहर हादरून गेले होते। पोलिसांवर दबाव वाढल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी रात्री या नराधमास अटक केली। या घटनेत घेऊन सकल हिंदू समाजातर्फे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिर येथून शहरातून निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले। श्री राजराजेश्वर मंदिरातून सुरू झालेली ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली। पावसाच्या सरी सुरू असतानाही मोर्चात सामील नागरिक मोर्चात एकवटलेले दिसून आले। आरोपीस फाशीची शिक्षा देण्यास यावी, तसेच आरोपीच्या घरावर बुलडोझर चालविण्यात यावा, तसेच पीडिता मुलीस तात्काळ शासकीय आर्थिक व कायद्याची मदत घ्यावी, तसेच युवतीस सुरक्षा प्रदान करीत हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे अशी मागणी यावेळी केली गेली। या मोर्चात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। आरोपीच्या अटकेस घेऊन विविध फलक या महिलांनी हाती धरले होते। जिल्हाधिकाऱ्यांना याविषयीचे निवेदन देण्यात आले। डाबकीरोड येथील नराधमाच्या विरोधात काढण्यात आलेला मोर्चा हा अकोला पोलीस दल आणि त्या दलाचे प्रमुख गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या विरोधात काढला गेला काय असा प्रश्न आता विचारला जात आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली असताना एका राजकीय पक्षाच्या समर्थनातून निघालेल्या या मोर्चामुळे महायुती सरकारला कोंडीत तर पकडले गेले नाही अशी विचारणा आता होत आहे। डाबकीरोड बलात्कारी आरोपीच्या अटकेसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात एका राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी सकल हिंदू समाजाच्या मोर्चात सहभागी दिसले। इतकेच नाही तर स्टेजवर जाण्याचा पण प्रयत्न काही नेत्यांनी केला, पण अनेकांनी तो हाणून पाडला। या मोर्चातून सरकार आणि पोलिसांची निष्क्रियता दाखवण्याचे चित्र रंगविले गेले असा आरोप मोर्चास्थळी होत होता। पोलिसांची निष्क्रियता म्हणजे गृहमंत्री व मुख्यमंत्री सक्षम नसल्याचे चित्र यातून निर्माण झाले। आरोपीची अटक अकोला पोलिसांनी केली असून त्याचा तपास सुरू आहे। हे गृहमंत्र्यांचे व पोलिसांचे यश असताना मोर्चा का काढला गेला? गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अकोल्यातील नेत्यांचा विश्वास नाही काय अशी विचारणा मोर्चास्थळी होती। राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पक्षाच्या बॅनरखाली मोर्चा का काढला नाही? केवळ सकल हिंदूच्या नावाने मोर्चा का काढला गेला अशी चर्चा रंगली होती। या प्रकरणातील आरोपीची अटक झाली असताना मोर्चा काढण्यामागे नेमके मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांच्या अपयश दाखविण्याचा तर हा प्रयत्न झाला नाही ना? याविषयी उलटसुलट मते मांडल्या जात आहेत। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात अधिकाधिक विकास कामे पूर्ण होणे आवश्यक आहेत। जिल्ह्याचा निधी अखर्चित राहता कामा नये, त्यामुळे 15 सप्टेंबर पर्यंत मान्यतांची कार्यवाही पूर्ण करावी असे निर्देश पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी गुरुवारी दिले। जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत गतवर्षी 29 कोटी अखर्चित राहिले असतानाही यंदाही विकास निधी खर्च होण्याची गती प्रचंड मंद आहे। यंदा जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजुरी 333 कोटींपैकी 101 कोटी 1 लाख रुपये विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीला अर्थात डीपीसी मिळाले आहेत। मात्र आतापर्यंत 4 कोटी 76 लाखच खर्च झाले असून प्रशासकीय मान्यता 33 कोटींच्या कामांना देण्यात आली आहे। तसेच डीसीपींकडून विविध सरकारी यंत्रणांना 7 कोटी 79 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत। आर्थिक वर्षाचे 5 महिने संपले असून प्राप्त निधी, कामांना दिलेली मान्यता, खर्च हे चित्र चिंता वाढवणारे आहेत। सर्वसाधारण योजनेतील नियोजित विकास कामांबाबत आढावा पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला। नियोजित कामांच्या प्रशासकीय कामांच्या मान्यतांची कार्यवाही तत्काळ पूर्ण करावी। मान्यताअभावी निधी अखर्चित राहता कामा नये असे निर्देश पालकमंत्री फुंडकर यांनी येथे दिले। अकोला आणि वाशिम जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षक अनुसूचित जमातीसाठी निश्चित झाले। 2.5 वर्षासाठी ते आहेत। तसेच पंचायत समिती सभापतींचे आरक्षण जिल्हाधिकारी जाहीर करतील त्या कार्यक्रमानुसार ठरेल। परंतु आता जिल्हा परिषदेतील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे। दिवाळीनंतर जिल्हा परिषदेची निवडणूक होऊ शकते असे संकेत आहेत। 17 जानेवारी 2025 रोजी अकोला जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपला होता। तेव्हापासून प्रशासकीय राज्य जिल्हा परिषदेत आहेत। त्यामुळे निवडणूक केव्हा जाहीर होते ही प्रतीक्षा माजी सदस्य तसेच इच्छुकांना आहे। विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषदेची निवडणूक होईल का अशी शक्यता अधिक दिसते। त्यामुळे येत्या काळात ग्रामीण भागातील राजकारणाला वेग येणार आहे। अकोला आणि वाशिम जिल्हा परिषदेत अनुसूचित जमातीतील महिलांना अध्यक्षपदी संधी मिळणार आहे। दोन्ही ठिकाणी महिला राज राहील। तर अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी खुले असेल। बुलढाणा जिल्हा परिषद अध्यक्षपद हे सर्वसाधारणतः अर्थात खुले असेल।
इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेस्ट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। वंचित बहुजन महासंघाने सोशल इंजिनिअरिंगद्वारे अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर पकड मजबूत ठेवली आहे। राज्यात बदललेली राजकीय परिस्थिती पाहता यावेळी विरोधी पक्ष वंचित बहुजन आघाडीला जिल्हा परिषदेत आव्हान देण्यात कितपत यशस्वी ठरतात याची उत्सुकता राहणार आहे। गेली 20-25 वर्षे आधी भारिप आणि आता वंचित बहुजन आघाडी पक्षाचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सत्ता टिकून आहे। विरोधी पक्ष संपूर्ण ताकद पणाला लावून वंचितची सत्ता घालवण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना यश मिळत नाही, इतकी घट्ट पकड वंचितची आहे। परंतु या निवडणुकीत विरोधी पक्षांचे समीकरण कसे राहते, तसेच वंचितला आवाहन देण्यासाठी ते किती प्रभावी ठरतात यावर यश अपयश अवलंबून राहणार आहे। मिनी मंत्रालय आपल्या ताब्यात घेण्यावर प्रत्येकाचा जोर राहणार याबाबत दुमत असण्याचे कारण नाही, परंतु गेल्या निवडणुकीनंतर राज्यात प्रचंड घडामोडी झाल्या। 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी पक्ष अस्तित्वात आले। महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशी शक्तिस्थाने आहेत। त्यामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीत वंचित जिल्हा परिषदेतील सत्ता कायम ठेवते काय हे पाहण्यासारखे असेल। तुम्ही अकोला रेल्वे स्थानकावर घाईघाईत जाणार असाल तर असे करू नका, कारण तुम्हाला किती पण घाई असली तरी तिचा कुठलाही उपयोग रेल्वे स्थानकावर होणार नाही। तुम्ही ऑटोच्या गरड्यात सापडणार आणि तुमची ट्रेन मात्र सुटू शकते। अकोला रेल्वे स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या आहे। कोणाला तातडीने तिकीट काढायचे तर कोणाला फलाटात उभी गाडी पकडायची, परंतु त्यात अडथळा दिसतो तो दोन्ही प्रवेशद्वारांवर उभ्या ऑटो रिक्षांचा। हा अडसर रेल्वे पोलीस दूर करतील का, हाच कळीचा मुद्दा आहे। त्यामुळे अनेक प्रवाशांची गाडी सुटली असून अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे। ऑटो रिक्षांसाठी हद्द आखून देणे आवश्यक आहे, तसेच नियमांचा भंग करणाऱ्या चालकांविरुद्ध कडक कारवाई करावी लागेल। त्यासाठी दुसरा पर्याय नाही। मध्यंतरी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी रेल्वे स्थानकातील पार्किंगची पाहणी केली होती, तसेच संबंधितांना सूचना दिल्या होत्या, परंतु तरीही ऑटो चालकांची मनमर्जी सुरू दिसते। त्याला त्वरित आळा घालणे गरजेचे आहे। बिर्ला रेल्वे गेट उड्डाणपुलाचे काम पुन्हा रखडले आहे। राज्य शासनाकडून निधी मिळवण्यात विलंब हे प्रमुख कारण सांगितले जात आहे। भाजप लोकप्रतिनिधी या रेल्वे गेटसाठी निधी आणतील का असा प्रश्न सामान्य जनता विचारत आहे। न्यू तापडिया रेल्वे गेट जवळ पिलरचे काम वेगात सुरू होते, परंतु महिनाभरात कामच थांबले। रेल्वेला राज्य शासनाकडून निधी उपलब्ध झाला नाही, त्यामुळे काम रखडले अशी सूत्रांची माहिती आहे। या कामाला आधीच विलंब झाला आहे, त्यामुळे न्यू तापडिया नगर, खरब तसेच या मार्गाचा अवलंब करणाऱ्यांची पंचायत होते आहे। रेल्वे गेट जवळ पिलरचे काम पूर्ण झाले की महत्त्वाचा टप्पा पार पडणार आहे, परंतु या कामात विघ्न येत आहेत। रेल्वे प्रशासनाने राज्य शासनाने निधी उपलब्ध करून देण्यासाठी पत्रव्यवहार केला, मात्र निधी उपलब्ध झाला नाही, त्यामुळे काम थांबले आहे। अडचण दूर व्हावी आणि राहिलेले काम मार्गी लागावे अशी नागरिकांना अपेक्षा आहे, कारण मार्ग 2026 मध्ये तरी हा उड्डाण पूल पूर्ण व्हावा याकडे लोक डोळे लावून बसले आहेत। महापालिका निवडणुकीत हा मुद्दा तापण्याची चिन्ह आहेत। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेस्ट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। जमायते इस्लामी हिंद अकोला यांच्या वतीने
ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने प्रेषित हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे मार्गदर्शनपर विचार असलेले बॅनर शहरात लावण्यात आले होते। या फलकांवरील विचारांबद्दल अकोल्यातील नागरिकांचे काय विचार आहेत याचा आढावा जमायते इस्लामी हिंदच्या वतीने घेण्यात आला। मोहम्मद पैगंबर यांनी दिलेले संदेश हे पूर्ण अकोला शहरभरात लागलेले आहे। तिच्या पायाखाली स्वर्ग आहे असे अनेक बोर्ड पूर्ण शहरामध्ये लागलेले आहेत। नागरिकांकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्या बोर्डांमधून संदेश दिलेला आहे तो कितपत योग्य आहे। नाही, चांगला ह्या बोर्डामुळे चांगलं नवीन पिढीला चांगली प्रेरणा मिळू शकते। म्हणजे ते जे त्यांनी दाखवलेले आहे ते चांगलं पद्धत। आईबाबाची सेवा केली पाहिजे, आईबाबाचा मान सन्मान ठेवला पाहिजे, असे आणखीन बोर्ड लावलेले पाहिजेत, असं चांगले काम केलेले पाहिजे। आपण बघू शकता रेल्वे स्टेशन चौकामध्ये जो बोर्ड लागलेला आहे, दारू समस्या दुष्कृत्य त्याची जननी आहे, साठेबाजी व काळाबाजारी करणे निषिद्ध आहे। या संदर्भात आपण आपल्यासोबत जे काका आहेत त्यांना आपण विचारणार आहोत की त्या बोर्डावर जो संदेश दिलेला आहे त्याच्यामध्ये काय सत्यता आहे। ते आता आहे त्याचं बरोबर आहे, दारू पिणं चांगलं नाही, दारू पिणं चांगलं नाही हे त्याने संदेश दिला, हा बरोबर आहे। तर आपण बघू शकता मागे जो बोर्ड लागलेला आहे, मजुरास घाम वाळण्यापूर्वी त्याची मजुरी अदा करा। याबाबत आपण दादांना विचारणार आहोत की त्या दादांचं त्या बाबतीत काय म्हणणं। किंवा मजुराला वेळेवर पैसे जर मिळाले तर त्याचा मोबदला त्याच्या कामाचा जर वेळेवर मिळाला ते बरं होते, नाही का। त्याच्या कष्टाचे पैसे जर त्याला वेळेवर मिळाले तर त्याचा जो घाम गाडतो तो वाळेपर्यंत त्याला पैसे मिळाले तर फारच चांगलं। यांचा आदर करायलाच हवा, कारण ती आपली माता आहे, भगिनी आहे, सगळे काही आहे। पत योग्य आहे हा प्रश्नच मुळात मला नाही वाटत की योग्य आहे म्हणून। योग्य आहे आणि म्हणूनच ते लावलं आहे। तुम्हीच आत्ता सांगितलं की शेवटचे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहेत, तरी ही गोष्ट सर्वांना माहीत आहे की पैगंबरांनीच मानवजातीला जीवन जगण्याचा मार्ग दिला आहे, ज्याला आम्ही ईश्वरीय मार्ग म्हणतो। आणि जगाच्या भिन्न भिन्न भागात भिन्न भिन्न भाषेत 1 लाखापेक्षा जास्त पैगंबर आले। ह्या पैगंबरांच्या कळीचे शेवटचे पैगंबर हे आहेत। यांचा संदेश जनमानसापर्यंत पोचवावा, जेणेकरून जगात प्रेम, सलोखा आणि शांती नांदेल। कारण आज द्वेष, मत्सर आणि नफरतची माहोल आणि वातावरण निर्माण करण्यात येत आहे। त्या दूषित वातावरणाला आम्ही प्रेमाने सुशोभित करण्याचा इच्छा बाळगतो आणि आम्हाला असं वाटते की पैगंबरांची शिक्षा ही सर्व मानवजातीसाठी आहे, ती कुठल्याही जातीची धरोहर नाही। या उद्देशाने आम्ही त्या शिकवणीला बॅनरच्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांमध्ये नवदुर्गा उत्सव, विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिन यासह विविध सण उत्सव साजरे होत असून या काळामध्ये प्रशासनाच्या वतीने आवश्यक सुविधा पुरवण्याबरोबरच परवानग्यांसाठी एक खिडकी कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले। नियोजन भवनात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत आगामी सण उत्सवाच्या नियोजनासाठी बैठक झाली। यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, अपर पोलीस अधीक्षक CK रेड्डी, सार्वजनिक उत्सव मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते। बैठकीत प्रारंभी विविध विभागांमार्फत सार्वजनिक मंडळांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची माहिती देण्यात आली। शहरातील सार्वजनिक उत्सव मंडळांना सर्व परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी मनपाच्या वतीने एक खिडकी कार्यान्वित करण्यात येईल। तसेच ग्रामीण स्तरावर पोलीस ठाण्यात कार्यान्वित करण्यात यावी। अकोला जिल्ह्यात सण उत्सवाची वैभवशाली परंपरा आहे, ती अबाधित राहावी। विसर्जन घाटावर आवश्यक सुविधा पुरवाव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी दिले। उत्सव काळात ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर करण्याबाबत नियमांचे पालन व्हावे असे आवाहन मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी केले। जिल्ह्यात 1356 सार्वजनिक नवदुर्गा मंडळांची नोंदणी झाली आहे। पोलीस विभाग कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कटिबद्ध आहे। पोलिसांतर्फे पुरेसा पोलीस बंदोबस्त व दामिनी पथक सज्ज असेल। सण उत्सव काळांमध्ये पोलीस विभागाच्या वतीने गुन्हेगारी प्रवृत्ती करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक CK रेड्डी यांनी केली। नवरात्री उत्सवाची अष्टमी व नवमी या 2 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी दिली।
यावेळी उपस्थित नवदुर्गा उत्सव मंडळ, गरबा समिती, पदाधिकारी यांनी विविध मुद्दे मांडले. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. डाबकी रोडवरील बलात्कारी तौहीद खानला अटक, 16 पर्यंत PCR. अकोला पोलिसांबरोबर राज्याच्या गृहमंत्र्यांचे मोठे यश. सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला जुन्या शहरातून व्यापक पाठिंबा. डाबकी रोडच्या नराधमाला कठोर शिक्षा देण्याची मागणी. जिल्ह्याला प्राप्त निधी वेळेत खर्च करा, पालकमंत्र्यांचे आदेश. अखर्चित निधी राहिल्यास अधिकाऱ्यांना ठरविणार जबाबदार. जिल्हा परिषद अध्यक्षांचे आरक्षण झाले घोषित, वंचित टिकविणार का जिल्हा परिषदेतील सत्ता. नवरात्रीत 2च दिवस ध्वनिक्षेपक वाजविण्यात राहील मुभा. जिल्हाधिकाऱ्यांनी दिले एक खिडकी सुरू करण्याचे आदेश. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,37,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.